यिर्मया अध्याय 15। मग परमेश्वर मला म्हणाला, मोशे व शमुवेल हे मजपुढे उभे राहिले, तरी माझे अंतःकरण या लोकांकडे वळावयाचे नाही. त्यास माझ्या दृष्टीसमोरून घालीव, त्यास निघून जाऊ दे. ते जर तुला म्हणतील, आम्ही कोठे जावे, तर त्यास सांग, परमेश्वर असे म्हणतो, जे मृत्यूसाठी नेमिलेले आहेत त्यांनी मृत्यूकडे, जे तरवारीसाठी नेमिलेले आहेत त्यांनी तरवारीकडे, जे दुष्काळासाठी नेमिलेले आहेत त्यांनी दुष्काळाकडे, व जे बंदिवासासाठी नेमिलेले आहेत त्यांनी बंदिवासात जावे. परमेश्वर म्हणतो, मी त्याजवर 4 गोष्टी आणीन, ठार करण्यास तरवार, फाडून टाकण्यास कुत्रे, खाऊन नाश करण्यास आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवरील श्वापदे. यहूदाचा राजा हिजकिया याचा पुत्र मनश्शे याने यरुशलेमेत जे काही केले, त्यामुळे पृथ्वीवरल्या सर्व राष्ट्रांना दहशत पोहोचेल असे मी त्याचे करीन. हे यरुशलेमे, कोणाला तुझी करुणा येईल? कोण तुझसाठी शोक करील? कोण तुझकडे वळून तुझे क्षेमकुशल विचारील? परमेश्वर म्हणतो, तू माझा त्याग केला आहे, तू मागे फिरली आहेस, म्हणून मी आपला हात तुझवर उगारून तुझा नाश करीन. मी अनुताप करून कंटाळलो आहे. मी त्यास आपल्या देशाच्या वेशीवर सुपाने पाखडून टाकिले, त्यास अपत्यहीन केले. मी त्या लोकांचा विध्वंस केला, कारण ते आपल्या मार्गावरून मागे फिरले नाहीत. मजसमोर त्यांच्या विधवा सागराच्या वाळूपेक्षा अधिक झाल्या आहेत. मी भर दुपारी त्याजवर व तरुणांच्या मातेवर लुटारू आणतो. तिजवर क्लेश व त्रेधा ही अकस्मात ओढवतील असे मी करीतो. सातपुती म्लान झाली आहे, ती प्राण सोडित आहे. भर दिवसा तिचा सूर्य मावळत आहे, ती लज्जित व फजित होत आहे. त्यांचा अवशेष त्यांच्या वैर्यासमक्ष मी तरवारीस बळी देईन असे परमेश्वर म्हणतो. अगे माझ्या आई, हाय हाय, सर्व जगाबरोबर झगडा व विवाद करणाऱ्या अशा मला तू जन्म दिला आहे. मी कोणाशी वाढीदिढीचा व्यवहार केला नाही व कोणी मजशी केला नाही, तरी सर्व मला शाप देतात. परमेश्वर म्हणतो, तुझ्या बऱ्यासाठी मी तुला खचित बळ देईन. अनिष्टाच्या व क्लेशाच्या समयी शत्रू तुझी विनवणी करतील असे मी खचित करीन. कोणी लोखंड, उत्तरेहून आणलेले लोखंड व पितळ फोडू शकतो काय? तुझ्या सर्व पातकांमुळे, तुझ्या सर्व हद्दीतील तुझे वित्त व निधी मी मोबदला न घेता लूट म्हणून देईन. तुला ठाऊक नाही अशा देशात तुझे शत्रू ती लूट घेऊन जातील असे मी करीन. कारण माझा क्रोधाग्नी पेटला आहे, तुम्हा विरुद्ध पेटला आहे. हे परमेश्वरा, तू जाणत आहेस. माझे स्मरण करून मला भेट दे. माझ्याकरिता मला छळणाऱ्यांचा सूड घे. तू त्यांच्या संबंधाने मंद क्रोध होऊन
माझा संहार करू नको. तुझ्यासाठी मी निंदा सहन करीतो, याचे स्मरण कर. मला तुझी वचने प्राप्त झाली, ती मी स्वीकारली. तुझी वचने माझा आनंद, माझ्या जीवाचा उल्हास अशी होती. कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवितो. विनोद करणाऱ्या मंडळीत मी बसलो नाही, मी मजा केली नाही. तुझा हात मजवर पडल्यामुळे मी एकांती बसलो. कारण तू मला अस्वस्थ केले आहे. मला सतत दुःख का? माझी जखम भारी व असाध्य का? फसविणारा ओहोळ, आटून जाणारे पाणी, यासारखा तू खरोखर मला होशील काय? ह्याकरिता परमेश्वर असे म्हणतो, तू वळशील तर माझ्या सेवेस हजर राहण्यास मी तुला परत आणीन. तू हिणकसापासून मौल्यवान वेगळे करशील तर तू माझे मुख होशील. ते तुझकडे परत येतील, पण तू त्याचकडे जाणार नाहीस. तुला या लोकासंबंधाने मी पितळेची मजबूत भिंत करीन, म्हणजे ते तुझबरोबर लढाई करतील, तरी तुझवर वरचढ होणार नाहीत. कारण तुझा बचाव करण्यास व तुला सोडविण्यास मी तुझ्या बरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो. मी तुला दुष्टांच्या हातून सोडवीन, तुला बलात्कार्यांच्या तावडीतून मुक्त करीन.